हरकतीची 15 तारखेला अंमलबजावणी त्याची व्हायलाच पाहिजे त्या कायद्याची. गुन्हेही 2-2, 3-3 दिवसात मागं घेतो म्हणले होते, त्यालाही 3-3 महिने झाले. हैदराबाद संस्थांचं गॅजेट घ्यायला समितीकडे दिलं आहे का नाही आम्हाला सांगा. देसाई साहेबांनाच आमचं म्हणणं आहे की हैदराबाद संस्थांचं गॅजेट समितीने घेतलं आहे का. 23 डिसेंबरपासून आत्तापर्यंत समितीने नेमके किती नोंदी शोधल्यात, काही केलं आहे का नुसती बढती कागदावर आहे हेही सांगा. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात इथून मागं लावलं नाही म्हणून आत्ता सांगतो, ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांची ग्रामपंचायतला यादी उद्यापासून तरी लावतात का, लावली का ती. असे कितीतरी गावात फक्त 8% एवढ्याच ग्रामपंचायतला लागले 100%पैकी महाराष्ट्रातले. 92% का लावल्या नाहीत. शिबिर बंद पडले का काय सुरू केलेली. गावागावात जाऊन जनजागृती करून तुम्हाला अर्ज घ्यायचे होते, स्पीडनं द्यायचं होतं, ते बंद पडलं आहे की काय. पुन्हा समिती काय करते. तुम्ही मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारनं स्वीकारला आहे का, स्वीकारला तर ते तुम्ही सुप्रीम कोर्टासमोर मांडणार आहेत का. नेमकी काय काय प्रक्रिया चालली आम्हाला त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी माहीत होणं गरजेचं आहे. ज्या 39 लाख मराठा समाजाला तुम्ही प्रमाणपत्र वितरित केले त्यांचा डेटा देतो बोललात आला आहे का. ओबीसींच्या सवलती मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सगळ्या मराठ्यांना मोफत शिक्षण केलं आहे का. सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बाबत याबाबतही त्यांचा नेमका काय खुलासा आहे हेही गरजेचं आहे. कारण ती अंमलबजावणी आम्हाला पाहिजे 15 तारखेला. त्यासाठी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीनं सगळ्या पक्षातील आमदारांना आणि मंत्र्यांना आमच्याकडून विनंतीपूर्वक आव्हान आहे की 15 तारखेला जे अधिवेशन होतं आहे, विशेष अधिवेशनात आपण सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत ताकदीनं तो मुद्दा लावून धरावा. आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आज माझ्याकडून विनंतीपूर्वक सांगणं आहे की आपण आपले जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघातल्या आमदारांनासुद्धा 15 तारखेला या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी यांना बोलण्यासाठी भाग पाडा, यांना बोलायला लावा. सगळ्या मराठ्यांनी त्यांना निवेदन द्या किंवा फोन करून सांगा की तिथं विशेष अधिवेशनात सगळ्या आमदार मंत्र्यांनी बोला म्हणून. आपण आपल्या मतदारसंघातले सांगितल्याच्या नंतर मराठ्यांनी कोणचा बोलतोय नाही बोलतोय हे तुमच्याही लक्षात येईल. मग आपलं कोण हे मराठ्यांच्या लक्षात येईल. त्यामुळं आपण आपल्या आमदारांना फोन करून सांगा मतदारसंघातल्या किंवा निवेदनं द्या की 15 तारखेच्या अधिवेशनात सगळ्या आमदारांनी मंत्र्यांना सगळ्या सोयऱ्यांच्या आदेशाच्या बाजूनं एका जुटीनं आणि एक मतानं बोला म्हणून. छगन भुजबळ साहेबांनी जे न्हावी समाजाबद्दल स्टेटमेंट केलं होतं मराठा आणि न्हावी समाजाबद्दल, त्याच्यात त्यांनी दुरुस्ती केली. ते म्हटले की राज्यातल्या न्हावी संदर्भात बोललो नव्हतं मी फक्त त्या गावापुरतं बोललो. ते काय म्हणताय त्याचं नका प्रश्न विचारत जाऊन ते इथून पुढे सोडूनच देऊ आपण ते बेरजीतून. आता कामातून गेले ते कुंकडं त्याला काहीच कळा नाही ते काय म्हणतंय ते. एवढा मोठा समाज हे गोरगरीब समाज एक तर आमच्यात भांडण लावतोय, आमच्यात तर लागतच नाहीत.